नमस्कार मंडळी, लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड निवडणुकीच्या अनुषंगाने आपण चालू केलेला आहे. अनेक व्यक्तिमत्व या आपल्या एपिसोडमध्ये सामील होताना दिसत आहे. तर आज असं व्यक्तिमत्व आलेले जे की युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत, बाजार समितीला संचालक राहिलेले आहेत, शिवराज कॉलेजचे ते ट्रस्टी आहेत, मोजे ऐनापूर गावचे ते माजी सरपंच आहेत. असा सहकार आणि सामाजिक क्षेत्रातला गाढा अभ्यास असणारे तुम्हाला लक्षात आले असेल की ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे आज आपल्या या नवीन एपिसोडमध्ये आलेले आहेत. धुरंधर पॉलिटिक्समध्ये पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया. दिग्विजय, आपलं या धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडमध्ये स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा खरं तर आम्ही एपिसोड घेतोय. धुरंधर राजकारण्यांना निवडण्यासाठी धुरंधर जनता काय करते आणि तुमचा अजेंडा काय आहे, तुमचं ध्येय काय, हे मतदारांच्यावर पोहोचावे. खरं तर हा उद्देश ठेवून आम्ही धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड चालू करतोय. तुमच्या सहभागीवरती जे आहेत ह्या कडगाव गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघातून उभारले सामाजिक कार्याचा, शैक्षणिक करण्याचा वारसा त्या पुढे नेणार आहेत. तुमच्या पाठीशी हे सर्व असताना तुम्ही या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जाताय, काय वातावरण आहे तुमच्या बाबतीत, आय काँग्रेसच्या माध्यमातून, राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवताय? खूप चांगला प्रतिसाद यावर्षी निवडणुकीमध्ये मतदारांच्याकडनं आम्हाला मिळतोय. अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आणि लोकांची बदललेली मानसिकता त्यांच्या गाठीभेटी करते वेळी त्यांच्या चेहऱ्यातून, त्यांच्या हावभावातून, त्यांच्या बोलण्यातून जाणवते. आणि यावेळेला निश्चितच मला कॉन्फिडन्स जास्त आहे, कारण प्रत्येक वेळेपेक्षा जास्त सकारात्मक प्रतिसाद मला जिथं जिथं जाईल. गेल्या 8-10 दिवसापासून मी या भागातल्या प्रत्येक गावागावात, वाडी वस्तीवर जाऊन आलेलो आहे आणि बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर मला अगत्याने बोलवून स्वागत करून त्यांनी यावेळेला बऱ्याच लोकांनी मला आश्वासित केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे की आम्ही यावेळेला तुमच्या सोबत राहणार. त्यामुळे मी सकारात्मक आहे या निवडणुकीत. गत जिल्हा परिषदला अगदी थोडक्यात तुमचे विजय तुमचा थांबला, रोखला गेला. जय पराजय होत असतात. गत जिल्हा परिषदेला मी उभारलो होतो त्यावेळेला अगदी थोडक्या मतामध्ये आमचा पराभव झाला. पण गत वेळेच्याला मी नवीन होतो, त्यावेळेला आम्ही अनेक तालुक्याच्या पातळीवरची पदं भूषवलेली नव्हती, अनेक संस्थांच्या मध्ये काम केलेलं नव्हतं. 9 वर्षापूर्वीची परिस्थिती 2017ची आणि आत्ताची 9 वर्षानंतरची 2026ची परिस्थिती, पुलाखरून बरंच पाणी गेलेलं आहे. मी अनेक लोकांच्या संपर्कात आलेलो आहे, मी अनेक लोकांना उपयोगी पडलेला आहे, अनेक ठिकाणी माझं जाणं येणं झालेलं आहे, अनेक लोकांच्या उपक्रमामध्ये, लोकोपयोगी उपक्रमामध्ये माझा सहभाग राहिलेला आहे, अनेक निवडणुकांच्या मध्ये माझा सहभाग राहिलेला आहे, अनेक राजकीय अजेंडांच्या मध्ये माझा सहभाग राहिला, अनेक चळवळींच्या मध्ये माझा सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे मला निश्चितच मागच्या 9 वर्षापूर्वीची निवडणूक आणि आताची निवडणूक याच्यामध्ये खूप मोठं अंतर दिसतंय. मी जास्त लोकांच्या पर्यंत या गेल्या 8-9 वर्षात पोहोचल्यामुळं यावेळेला मला निश्चितच जाईल तिकडे सकारात्मक प्रतिसाद त्यामुळेच मिळते. काय वाटते मागच्या वेळच्या निवडणुकीत आणि आत्ताच्या बेरजेचं राजकारण काय झाले असं वाटतं तुम्हाला? आता ते बेरजेचं राजकारण बरंच झालेलं आहे, पण ते आता सगळ्यांसमक्ष आपल्याला सांगता येणार नाही. पण एक बेरीज बाकी झालेली आहे की जो चेहरा नवीन होता मागच्या निवडणुकीमध्ये, तो आता नवीन राहिलेला नाहीये. आणि हा नवीन चेहरा, हा जुना चेहरा, म्हणजे आम्ही लोकांच्या नजरेत गेली बरीच वर्ष येत आहे. लोक आम्हाला बघतायत, सकारात्मक कामात बघतायत, वेगवेगळ्या सुधारात्मक कामात बघतायत, वेगवेगळी कामं घेऊन लोक माझ्याकडे येत आहेत. आणि ह्या याच्यातनं आमची एक प्रतिमा तयार झालेली आहे, एक स्वतंत्र प्रतिमा माझी तयार झालेली आहे, असं मला ह्या निवडणुकीमध्ये जाणवलंय. जे खरोखरच मला देखील नवीन होतं. मी असंच वाटत होतं मला की मी पूर्वीच्याच अजेंड्यावर निवडणूक लढवतोय, पण मला इथे समोर गेल्यानंतर लक्षात येतं की काय अडचणी गावागावात आहेत, कशा पद्धतीने त्या सुधारणा केल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं त्यातला आम्ही सामोरं गेलो पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही स्वतःला तयार केल्यामुळं, माझी मानसिकता तयार केल्यामुळं आज लोकांना समोर जात असताना आमच्या समोर एक अजेंडा आहे, आम्ही विषय घेऊन समोर जातोय आणि त्यामुळेच लोक आम्हाला आज मला आपलंसं समजतात. गेल्या 7-8 वर्षामध्ये कुठलंही संविधानिक पद नसताना तुम्ही या मतदारसंघामध्ये काम केले. निश्चितच संविधानिक पद मला गेल्या 7-8 वर्षात नाही आहे, पण 2015 ते 2020 या दरम्यान मी आमच्या ऐनापूर गावचा सरपंच होतो. तत्पूर्वी मी सेवा संस्थेचा चेअरमन म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. जवळपास 40-1 लाखाचा अनिष्ट दुरावा होता, मी चेअरमन झालो त्यावेळेला सेवा संस्थेचा. आणि 8 वर्षानंतर मी ज्या वेळेला तिथून बाहेर पडलो त्यावेळेला जवळपास 3-3.5 लाखाच्या नफ्यात आणली मी ती सेवा संस्था. मी ऐनापूर गावचा सरपंच ज्या वेळेला झालो 2015 साली, 2010 ते 15 मी ग्रामपंचायत सदस्य होतो.
आमच्या एका सहकार्याला आम्ही त्यावेळेला सरपंच केलं होतं आणि 2015ला मी सरपंच झालो. ज्यावेळेला 2015ला मी सरपंच झालो त्यावेळेला 2015 ते 2020 ह्या दरम्यान शासनाचे बहुतेक जवळपास सगळे पुरस्कार मी माझ्या कार्यकाळात मिळवलेले आहेत. अत्यंत चांगलं काम, अत्यंत लोकांना आपलंसं करणारं काम, गाव म्हणजे कुटुंब म्हणून मानणारं काम मी त्या कार्यकाळात केलं. राज्य लेवलचे पुरस्कार प्राप्त, खूप सारे राज्य लेवलचे, जिल्हा परिषदेचे सगळे, यशवंत सरपंच एक वर्ष मला मिळाला आणि यशवंत ग्रामपंचायत दुसऱ्या वर्षी मला मिळाला. माझ्या आरोग्य केंद्राच्या सुधारणामुळे त्यांना तिथं आनंदीबाई जोशी पुरस्कार त्यांना तिथे मिळाला. आमच्या परिसरातली ह्या मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातली सगळ्यात पहिली ISO मानांकित शाळा मी माझी सरकारी शाळा, माझी शासकीय शाळा केली होती. ते बघायला खूप लांब लांबून लोक येत होते. अत्यंत चांगले उपक्रम शाळेमध्ये राबवले. मंदिरांची उभारणी, सगळ्या मंदिरांची आणि मशीद, मंदिर आणि जैनांची वस्ती, खास करून जैन बस्ती आम्ही उभारली. एकच जैन कुटुंब असताना आम्ही ती जैन बस्ती ऐतिहासिकरित्या 1000 वर्षापूर्वी जशी होती तशीच उभारलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं गावचा इतिहास समृद्ध करून ठेवण्याचं, त्याचबरोबर गावामध्ये शाश्वत विकास कामं कशी होतील याचं काम माझ्या हातनं झालं. मतदारसंघात पण केला ना काम. मतदारसंघामध्ये देखील त्यावेळेला आमचे त्यावेळेचे नेते संजय मंडलिक दादा जिल्हा परिषद ज्यावेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून 3-4 गावामध्ये मी विकासाची कामं केली. उमेश दादा आपटे 6 महिन्यासाठी झाले होते त्यावेळेला 2 गावामध्ये त्यांच्यासाठी फंड लावला होता. अनेक गावं मला आता सांगता येतील, पण ह्या गावात मी येणाऱ्या तुमच्या कार्यकाळामध्ये 4-5 दिवसामध्ये वेगवेगळ्या गावात जिथे इथं जाऊ तिथं भाषणात मी सांगणार आहे ही कामं. फक्त आम्हाला एक माझी सवय का कुणास ठाऊक पहिल्यापासून आहे, मी जे करतोय ते उगाच ऊर बडवून मला सांगायची सवय मला माझ्या सुदैवानं नाही. त्यामुळे मी काम करतो, फक्त काम करत जातो. मला हे केलं ते केलं म्हणून मला कोणाला सांगत बसायची काय मला गरज नाही. प्रसिद्धीची आवश्यकता सध्या तरी म्हणजे माझा तो स्वभाव नाही. थोडंसं आपण दिग्विजय मागे जाऊ. राजकारणाची सुरुवात कशी झाली खऱ्या अर्थानं? राजकारणाची सुरुवात तसा मी माझं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं. तत्पूर्वी माझं शिक्षण गडिंग्लजमध्ये साधना हायस्कूलला झालं. त्याच्यानंतर 2 वर्ष मी शिवराज महाविद्यालयामध्ये शिकत होतो. त्यानंतर मी लॉ कॉलेजला गेलो कोल्हापूरमध्ये. लॉ कॉलेजमधून पुण्याला LLM केलं मी भारतीय विद्यापीठामध्ये. तोपर्यंत राजकारणाचा माझा प्रत्यक्ष असा काही संबंध नव्हता. पण निश्चितच माझ्या घरामध्ये राजकीय वारसा असल्यामुळं आमचं 3 पिढ्यांचं राजकारण आहे आणि घरामध्ये राजकीय वारसा असल्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये माझा सहभाग होता. निवडणुकीचं नियोजन कसं करावं, हाताळावं कसं, प्रचार कसे करावे आणि त्यावेळेचं एक खूप चांगलं त्यावेळेचं राजकारण होतं. म्हणजे 20 वर्षापूर्वीचं राजकारण आता आपण बघताय नितीनराव की आपण महाविद्यालयीन जीवनात असतानाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आणि खूप चांगली माणसं त्यावेळेला होती. बाबासाहेब कुपेकर, श्रीपतराव शिंदे, राजकुमार हत्तरगी साहेब, इतकी चांगली माणसांच्या सहवासामध्ये मला त्यावेळेला काम करता आलं आणि त्यांच्यातनं मला गोडी निर्माण झाली. मग मी सामाजिक कामात उतरलो. वकील झाल्यानंतर 2 वर्ष मी असीम सरोद यांच्याकडे पुण्याला काम केलं. त्यानंतर असा एक प्रसंग घडला की मी गावी आलो 2009 साली आणि इथं थोडी प्रॅक्टिस करायचो, कोल्हापूरला करायचो, हायकोर्टलाही करायचो. जसं वेळ मिळेल तसं नवीन वकिलांना ते करावं लागतं. एकाच ठिकाणी सेटल होत नसतो लवकर नवीन वकील. आणि हे सगळं करत असताना अचानक ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि सगळ्यांचं म्हणणं आलं की तुम्ही निवडणुकीला उभारायचं. मी उभारलो, निवडून आलो आणि मग सुरुवात झाली. किती वय होतं त्यावेळी? मला वाटतं 2010 साली, आतापासून 16 वर्षापूर्वीचं वय. म्हणजे मी नुकताच कॉलेजमधनं पासआउट झालो होतो. मला वाटतं 23-24 वर्षाचा होतो मी त्यावेळेस. यंगच. म्हणजे ग्रामपंचायतीपासूनच खऱ्या अर्थानं राजकारणाची ग्रामपंचायतीपासून त्यानंतर सोसायटीचं चेअरमन झालो, डेअरी पदाधिकारी झालो. सगळं गावचं राजकारण पहिल्यांदा सुरू केलं. त्यानंतर मग तुम्ही सदस्य होता त्यावेळी सरपंच कोण होतं? सूर्याजी मोहिते आमचे ओपन कॅटेगरीचं होतं. ओपन कॅटेगरीचं. तुम्हाला करता आलं असतं सरपंच? नाही असं नाही, मलाही करता आलं असतं. पॅनल आपलंच होतं स्वतः. आमचे वडील किसनराव कुराडे सर आणि आमचे चुलते सुरेशराव कुराडे साहेब या दोघांनी मिळून पॅनल केलं होतं. कार्यकर्त्याला संधी द्यावी, तोही खूप जुना कार्यकर्ता. मी नौखा होतो. एखाद्या वेळा आपण शिकावं म्हटलं थोडे वर्ष आणि मग त्याच्यानंतर तुम्ही नाही मागितलं सरपंच व्हावंसं वाटतं? बरेच लोक म्हणत होते तुम्ही व्हा म्हणून. खुद्द सूर्याजी मोहिते, ईश्वर देसाई वगैरे त्यावेळेला जी बॉडीत होती ती पण म्हणत होती तुम्ही फॉर्म भरा म्हणून. मी म्हटलं नाही, तुम्ही एक एक वेळा तुमची संधी हुकल्या, तुम्ही पहिला व्हा, मग नंतर बघूया म्हटलं आपण. पण मी त्यावेळेला मोठ्या मनानं थोडस त्यागाची परंपरा तुम्ही चालवला आहे कुराडे सरांची. काय त्याग असा विषय म्हणता येणार नाही, त्यांचा क्लेम होता. ते फक्त कुराडेना जमतं असं काय नाही, कुराडेना जमतं असं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे ग्रामपंचायत झाली. बंटी साहेबांच्या कृपेनं बंटी पाटलांनी एकदा मला प्रशासकीय संचालक म्हणून बाजार समितीवर तालुक्याच्या 1.5-2 वर्ष काम करण्याची संधी दिली. आणि बाजार समितीवर काम करत असताना मरणासन्न अवस्था असलेल्या बाजार समितीमध्ये थोडंसं मला कॉन्ट्रीब्युशन देता आलं.
खास करून आता जो पेट्रोल पंप सुरू केला तो पेट्रोल पंप सुरू करत असताना माझा थोडासा हातभार त्याला लागला. बाजार समितीमध्ये अनेक विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने 1000 टनाचा आमचा गोडाऊन जे 1 लाख टनाचं झालेलं आहे त्याची बांधकामाची सुरुवात देखील आमच्या कार्यकाळात झाली. त्या जागेचे जे वाद होते विवाद होते अनेक जागेचे वादविवाद बरेच वर्षापासून पेंडिंग होते ते माझ्या पुढाकाराने मला सगळ्या संचालकांनी मिळून मला जबाबदारी दिली होती की तुम्ही जेवढे वाद आहेत तेवढे मिटवून घ्या. जवळपास सगळे वाद कोर्टातले मी मिटवण्यामध्ये यशस्वी ठरलो त्यावेळेला. पण त्यानंतर कार्यकाळ संपला मग मी काय फॉर्म भरला नाही त्यानंतर. बाकी मग आता कारखान्याला संचालक झाला तुम्ही. कारखान्याचं संचालक होणे अगदी अपघातानं होतं असं माझं काही ठरवलेलं वगैरे नव्हतं. पण सगळ्याच नेते मंडळींच्याकडनं मला विचारणा होत होती की तुमची कारखान्याला कधी सीट तुमची पडत नाही. तुमच्या घरातली जवळपास आमची आई 4 वेळा संचालिका होत्या आणि कारखान्याच्या वाटचालीमध्ये आमच्या कुटुंबाचा वाटा थोडाफार राहिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांची इच्छा झाली. मी फॉर्म भरला आणि विक्रमी मतांनी निवडून आलो. मला जवळपास 10,500च्या आसपास मतं पडली. माझ्या पॅनल मधल्या बऱ्याचशा माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना माझ्यापेक्षा जास्त ज्यांचं राजकीय आयुष्य झाले ती 7-7,500 राहिली पण मला 10,000-10,500 मतं पडली. लोकांनी मला या तालुक्यातल्या खूप चांगला भरभरून प्रतिसाद दिला. मी खरोखर त्यांचे आभारी आहे. मला खरं बोलावं लागेल या वेळेला कारण मला खोटं बोलता येणार नाही. ज्या नियोजनानं किंवा जी स्वप्न बघून आम्ही कारखान्याच्या पॅनलमध्ये सहभाग घेतला होता आणि जिथं संचालक झालो दुर्दैवानं ती सगळी स्वप्न काही सत्यात उतरली नाहीत. फक्त नको तेवढ्या अति टोकाच्या राजकारणामुळं थोडस कारखान्याचं नुकसान होतंय असं मला व्यक्तिगतरित्या जाणवतंय. आता ह्या कारखान्याचे मुद्दे काय काय त्याच्यासाठी सेपरेट स्वतंत्र पॉडकास्ट करायला पाहिजे कारण ते सगळे विषय मी हाताळलेले आहेत. पण थोडस अजून जरा कारखाना पळायला पाहिजे. कर्ज झालेलं आहे त्या मानाने एफिशियन्सी आमची वाढत नाहीये. थोडस दुर्लक्ष कारखान्याकडे अति राजकारणामुळे सगळ्यांच झालंय असं मला वाटतं. काय वाटतं शेतकरी समाधान नाही. जिथं जाईल तिथं शेतकरी कारखान्याच्या बद्दल मला विचारतात आणि मला एक एक गोष्टी पटवून देत असताना त्यांना समजावून सांगत असताना थोडसा मलाही अवघडल्यासारखं वाटतंय. पण ज्या पद्धतीनं कारखाना पळायला पाहिजे होता आज ज्या पद्धतीनं जी नूतनीकरणाची कामं व्हायला हवी होती ज्या पद्धतीनं एक दिलानं एक मिळानं तिथं आपण राहायला पाहिजे होतं आणि ज्या पद्धतीनं ते सगळे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला अपयश आलंय असं मला वाटतं. आपण थोडंसं होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपण तिकडे येऊ. कडगाव गिजणे गणाकडे येऊ. एक तर तुम्ही मागच्या वेळेला निवडणूक लढवलं होता. आता ताई निवडणुकीला सामोरे जात आहेत. वेल एज्युकेटेड आहेत. त्यांचं शिक्षणामध्ये परत क्रांती करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. काही पेटंट त्यांच्याकडे मिळालेले आहेत. एक ब्रँड म्हणून तुम्ही ताईंना पुढे केलेला. कसं आहे नेमकं आता काय वातावरण आहे नेमकं? वातावरण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत सकारात्मक आहे. वास्तविक मी तयारी करत होतो. मी पण शेवटी आता महिला आरक्षण पवार साहेबांच्या कृपेमुळे महिला आरक्षण 50% असल्यामुळं 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आरक्षण झालं. आरक्षण झाल्यानंतर काय फारसा माझा विचार नव्हता. पण बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही यावेळेला निवडणुकीला उभं राहायचं आहे आणि आम्ही तुम्हाला साथ देणार आहे. आणि ज्यांनी आम्हाला आश्वासन दिली त्यातली काही लोक सोडून गेली पण काही लोक बऱ्यापैकी लोक आहेत माझ्यासोबत. काही लोक उघडपणे आहेत. काही लोक म्हणतात आमचा तुमच्या मागं आमचा हात आहे. अशा पद्धतीनं अनेक लोक ज्यांनी मला उद्युक्त केलं त्यामुळं मी आमच्या पत्नीला उभा करण्याचं धाडस केलं. आमच्या पत्नी ह्या उच्च शिक्षित आहेत. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून ते आलेले आहेत. शेका पक्षाची पार्श्वभूमी त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या घराला आहे. त्यांचे वडील शेतकरी आहेत. आजही शेतकरी आहेत त्यांचे वडील. त्या स्वतः अत्यंत उच्च विद्याविभूषित आहेत. PhD करतायत. नेटसेट त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. नुकतंच 15-20 दिवसापूर्वी एक इंग्लंड सरकारनं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंडनं त्यांच्या एका भाषाविषयी विषयक तंत्रज्ञानाला त्यांनी पेटंट दिलेलं आहे त्यांच्या टीमला. एक 4-5 जणांची त्यांची टीम आहे सगळ्या शिक्षकांची. त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रात रमणारे ते आहेत. आणि मला निश्चित असं वाटतंय की त्यांचं शिक्षणाविषयीची आस्था त्यांची समाजाविषयीची आस्था तळागाळातल्या समाजातनं त्या आल्यामुळे तळागाळातल्या समाजाविषयी आस्था शेतकऱ्यांच्या विषयीची आस्था गरीब मुलामुलींची विषयीची आस्था निश्चितच त्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये चांगले निर्णय या जिल्ह्याला घेण्यासाठी त्यांना उपयोग ठरणार आहे. ताई प्रभावी काम करतील. अत्यंत चांगले माझ्यापेक्षाही चांगलं काम करतील असं मला वाटतं. नक्की. हो कारण ते मी थोडासा तरी राजकीय आहे. ते अजिबात राजकीय नाही. ते पूर्णपणे सामाजिक आहे.
आता तुमच्या तालमीत तयार झालेत, आता लग्न होऊन नाही म्हटलं तरी 2014ला 12 तप झालं, 12 वर्ष झाली. तुमच्या आता समाजकारण राजकारण रुळल्यात ना त्या रुळीत. शैक्षणिक शैक्षणिक संस्था आता आमच्या कुटुंबानं खूप अडचणीतनं आणि खूप विषम परिस्थितीतनं इथपर्यंत आमचं कुटुंब आलेलं आहे. आमचे आजोबा शेतकरी रयत समाजातले, त्यांनी आपल्या मुलांना, आमच्या आजीनं त्यांच्या मुलांना, म्हणजे आमच्या सगळ्या वडील काका वगैरे सगळी मंडळी होती, आमच्या आत्या वगैरे, सगळ्यांना चांगलं शिकवलं. आणि त्यावेळेला सुशिक्षित कुटुंब, 40-45 वर्षापूर्वी सुशिक्षित कुटुंब म्हणून आमचा या परिसरामध्ये नावलौकिक त्यावेळेपासूनचा आहे. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने, अत्यंत चांगल्या संस्था त्यांनी निर्माण केल्या, चांगल्या पद्धतीने संस्था चालवल्या. 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी एक छोटासा मॉल, कोऑपरेटिव्ह टाईप बाजार तयार करणं या गडिंग्लजमध्ये, ज्यावेळेला गडिंग्लज खेडं होतं त्यावेळेला चालवणं, तयार करणं यशवंत बाजार सारखं, इट्स नॉट अ जोक. शिक्षण सेवकांची पतसंस्था, ज्या वेळेला लोकांना कर्ज मिळत नव्हती त्यावेळेला शिक्षण सेवकांची पतसंस्था काढणं आणि ती समर्थपणे 40 वर्ष चालणं जोक नव्हता. इतक्या मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्यानंतर 40-45 वर्षापूर्वी तिकडनं आलेला जो कामगार वर्ग होता, त्यांनी सगळ्यांनी मिळून आमच्या वडिलांच्या पुढाकाराने त्यावेळेला एक शुद्धीकरण सुरू करणं हा जोक नव्हता. एक शिक्षण संस्था इथं तयार झाली जी 1964 पासून इथं कार्यरत आहे आणि हजारो विद्यार्थी इथं शिकून गेलेले आहेत. आजही सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आणि एक सामाजिक भान असणारी शिक्षण संस्था आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून इथं चालवतोय आम्ही आणि कुटुंबाने सगळ्या सहकारी संचालकांच्या माध्यमातून. आणि त्या सगळ्या ह्याच्यात आमच्या पत्नीचा सहभाग खूप चांगला राहिलेला आहे. आम्हाला खूप चांगला सपोर्ट त्यांचा राहिलेला आहे. अनेक नवीन आयडिया गेल्या 10 वर्षापासून त्यांनी आम्हाला सांगितले आहेत आणि त्या आम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना होताना दिसतोय. थोडंसं राज्य लेवलकडे खाली येऊ आपण. सक्रिय राजकारणात असता, ऍडव्होकेट आहात, वेल नॉलेज आहे तुमच्याकडे. राज्याच्या राजकारणात चालत आलेला ह्या आपल्या गल्लीपर्यंतचा विषय थोडासा वेगळा, की आता जे राज्यात चाललंय एकंदरीत त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? म्हणजे कशाबद्दल म्हणतो? पॉलिटिक्स जे तुम्ही म्हणत होता, जे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आणि अत्यंत कनिष्ठ स्तरावर आजचं राजकारण गेलेलं दिसतंय. म्हणजे मला आठवतंय, मी 2009 साली ज्यावेळेला इथं पहिल्या प्रथम आलो आणि कोपेकर साहेब त्यावेळेला राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि युती झाली होती आमची आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीची, आणि त्यांच्याबरोबर मी प्रचारात फिरायचो. मुश्रीफ साहेबांचा पण हा नवीनच मतदारसंघ होता त्यावेळेला, पण कोपेकर साहेबांची आमची रिलेशन असल्यामुळे मी त्यावेळेला बघायचो की त्यांच्यावर फिरत असताना. आणि त्यांनी मला गाडीत बसून घेतलं. त्यांनी माझं भाषण ऐकलं आणि ते म्हणाले की तुला मी तयार करणार आहे, तू माझ्या गाडीतच बसायचं 2-3 दिवस ज्यावेळेला मी प्रचार करतोय त्यावेळेला. आणि तालुकाभर त्यांच्या गाडीतनं मी फिरलो. मला आठवते त्यांची अँबॅसेडर होती आणि मला अजूनही आठवते खूप. आणि त्यावेळेला ते गाडीतनं बसल्या बोलायचे, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाचा. आणि एखादी गोष्ट मला काय पटली न पटली त्यांच्या समोर मला जायला त्यावेळेला खूप त्यांचा मंत्रिपदाचा कराड वगैरे असायचं. मी पत्र लिहायचो. माझ्याकडे बाबासाहेब कुपेकरांच्या हस्ताक्षरातली 2 पत्र आहेत, त्यांनी पाठवलेली मला. हो, मी त्यांना पत्र पाठवत होतो आणि ते मला पत्र मला पडलं. माझ्याला आजही माझ्या संग्रही आहेत आणि मला सांगताना तो अभिमान वाटतो. म्हणजे अशा पद्धतीचे राजकारणी त्यावेळेला होते, वैचारिक राजकारण होतं. आताच बघितलं तर मला थोडस पुढच्या पिढीचं मला भवितव्य थोडस अंधुकमय वाटतंय राजकारणाबद्दल, की एक कलमी एक कल्ली, मला कोणी विरोधक नको, मला कोणी शत्रुत्व नको, आणि चुकीच्या मुद्द्यावर, म्हणजे राजकारणाला मुद्दाच राहिलेला नाही आजकाल. म्हणजे जो राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही अशा मुद्द्यावर राजकारण चाललेलं आहे. मग ते राष्ट्राचं असेल, मग ते राज्याचं असेल, आणि ते आमच्यासारख्या वैचारिक लोकांना न पटण्यासारखं आहे. आमच्या पिढीपुरतं कदाचित वैचारिक राजकारण असेल, याच्यानंतरचं राजकारण कसं असेल हे थोडस कधी कधी आठवलं तर रात्रभर झोप लागत नाही. ते राज्यातलं लोन तालुका लेवलला आलं, गल्लीबोळात ते पसरत आहे, पसरणार, लोकांचा लॉस होतोय, जनतेचा लॉस होतो. वास्तविक राजकारण हे विचारांना केलं जातं. राजकीय कुठल्याही देशामध्येच आतापर्यंत राजकारण बघितला तर ते 2च विचारांच्यावर अवलंबून होतं. 2 वेगवेगळे विचार प्रवाह असायचे. एक काही ठराविक ग्रुप्सना, काही ठराविक लोकांना फायदा पोचवणारा एक विचार, राजकीय विचार आहे, आणि दुसरा एक राजकीय विचार आहे जो साम्यवादी, जो सगळ्यांना समान न्याय देणारा. आणि जो दुसरा विचार आहे सगळ्यांना समान न्याय देणारा, त्यातनं लोकशाही निर्माण झाली, त्यातनं संविधान निर्माण झालं. ज्यावेळेला आपण हे लोकशाही मान्य केली त्यावेळेला ती सर्वसमावेशक असणं गरजेचं असतं. भलेही अखंड एका देशामध्ये किंवा अखंड एका गावामध्ये एखाद्या समाजाचं एखादंच घर असेल तर त्यालाही असं वाटलं पाहिजे की मीही भारताचा, मीही देशाचा आहे, मी या गावचा नागरिक आहे, माझा धर्म वेगळा आहे, माझी जात वेगळी आहे, किंवा माझं लिंग वेगळं आहे, किंवा मी गरीब आहे म्हणून
किंवा मी कामगार आहे म्हणून, मी शेतकरी आहे म्हणून ते वेगळे माझ्यापेक्षा आहेत, मी त्याच्यापेक्षा खूप कनिष्ठ आहे, अशी ज्यावेळेला भावना होती त्यावेळेला ते राजकारण चुकीचं असतं. इथं लोकशाहीमध्ये किंवा आताची जी आपली जी पद्धत आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये वरिष्ठ कनिष्ठ असं काही नसतं. हे अशा पद्धतीचं आपलं राजकारण पूर्वीच्या लोकांनी 70 वर्ष 75 वर्षापूर्वी ज्यावेळेला संविधान लिहिलं, ज्यावेळेला आपण स्वातंत्र्य मिळवलं, तशा पद्धतीनं राजकारण करून ठेवलं होतं. पण आता आपण वेगळ्या दिशेला चाललेलो आहोत. कोणालाही शंका आली तर कोणालाही मारतो, कुणीही झेंडा का घरावर लावला नाही म्हणून भांडण करतो, कुणीही एखादी घोषणा का दिली नाही म्हणून एखाद्यावर हल्ला करतो. काहीही चाललंय, समाजामध्ये तेढ चाललेली आहे. विरोधक नको म्हणून पक्ष फोडायचं राजकारण चाललेलं आहे, विचार संपवायचं राजकारण चाललेलं आहे. काय माहिती फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय म्हणाय? चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. फोडाफोडी ही अत्यंत भयानक गोष्ट आहे. वास्तविक एका नाण्याला दोन बाजू असेल तरच त्या नाण्याला किंमत असते, नाहीतर एका नाण्याला एकच बाजू असेल तर त्याला काही किंमत राहणार नाही. थोडस आता हे आपण राजकारण राज्यातलं आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्यासाठी बोललो की तुम्ही जिथून किंवा तुमच्या सौभाग्यवती जिथून लढत आहेत ते विरोधक जे आहेत ते दोन्ही सत्तेतले पक्षातले उमेदवार आहेत.